हम्म. नमस्कार सगळ्यांना. आज आपण आपले आतापर्यंत जे काही ऍक्टिव्हिटी झाल्या त्या ऍक्टिव्हिटीमधून कोणाला काय बदल जाणवले किंवा कोणाला असं काय वाटतं की त्याच्याने अजून ते चांगलं करू शकत होते, हे आपण जरा अनुभव एक दुसऱ्यांसोबत शेअर करणार आहे. जेवढं आपण एक कडून शिकतो तेवढं एक दुसऱ्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात, तेवढं आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काही बदल करायला पाहिजे किंवा कुठे काय कमी पडत होतो आपण किंवा कुठे काही अजून गोष्टी चांगल्या करता करायला पाहिजे होत्या, हे च्या सत्रातून कळतं आपल्याला. खूप महत्वाचं सत्र असतं. जेवढं माझं थेरोटिकल सत्र असतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तर महत्वाचे असतंच हे सत्र. कारण सगळ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी एक दुसऱ्यांच्या अनुभवांमधून एक दुसऱ्यांच्या ते ज्या गोष्टींमधून गेलेले त्याच्यातून खूप फरक पडतो. तर आज मी फक्त ऐकायचं काम करणार आहे. तुम्ही सगळे एक एक करून तुम्हाला मी माईक पास करेल, तुम्ही बोलू शकतात. तुमचा काय अनुभव होता आज आतापर्यंत, कसं वाटलं, बाकीच्या ताईंना तुम्हाला काय वाटतं की ते त्यांनी करायला पाहिजे जेणेकरून त्यांना बळ मिळेल मिळेल कुठेतरी आपल्यापासून कोणीतरी एक दोन तरी इन्स्पायर झालं आणि ते करायला लागले, खूप मोठा बदल आहे हा. कारण मी नेहमी म्हणतो लर्न डू टीच. तर आपण सगळे केलं, डू करत गेलो, शिकलो, करत गेलो, आता दुसऱ्यांना शिकवायचं आहे आपल्याकडून कळत कळत. ते खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येकाने एक एक हँड रेज करू शकतात. तसं तसं आपण एक 5-5, 6-6 मिनिट बोलायला सुरुवात करूया. बोलायला सुरुवात करायच्या पहिले, कारण सगळ्यांचं झाल्यावर आपण संपू त्याच्या पहिलेच मी सांगतो की आपला दोन सत्र राहिलेले आहे महत्वाचे. एक म्हणजे ध्यानाचं सत्र आणि एक म्हणजे नामजप. जपयोग म्हणजे काय? तर जपयोग तर उद्याच घेईल आणि ध्यानाचं सत्र सोनाली घेते. तर एक तर ती रात्री अवेलेबल असेल तर रात्री किंवा सकाळी असेल तर सकाळी. असे आपले दोन चर्चासत्र राहिलेले आहेत. आणि आजचं ग्रुप डिस्कशन त्याच्या व्यतिरिक्त आपलं सकाळचं सगळं चालूच आहे. ठीक आहे, चलो. आता एक एक करून हँड रेज करू शकतात ज्या ज्या त्यांना प्रत्येकांना बोलायची संधी मिळेल. प्रत्येकाने ऍटलीस्ट 2-5 मिनिटं तरी बोलायचं आहे जेणेकरून दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल. श्रेयाताई, यू कॅन गो हेड. हँड रेज म्हणजे व्हर्च्युअल हँड रेज कराल, कारण की काही त्यांचे कॅमेरे बंद आहेत तर मला कळणार नाही. शक्य असेल तर कॅमेरा चालू करा. तुमच्यामध्येच बोलणार आहे, माझ्या तोंडाला सुलूप आहे. येस श्रेयाताई, ओव्हर. हा. माझं नाव श्रेया संग्राम सकपाळ आहे. अ, मी नेव्हीमध्ये कामाला आहे. पण रोजच्या धावपळीमध्ये ना मला स्वतःकडे वेळ देता येत नाही. आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बाबा आपण काम करतो, मग एनर्जी डाऊन नको व्हायला म्हणून मी खात पण राहते. आणि माझं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ना मला थकवा पण तेवढाच जाणवत राहतो. तर जेव्हापासून मी दादांच्या योग वर्गामध्ये सुरुवात केली आहे, तेव्हापासून माझं म्हणजे मला थकवा कमी लागतोय. माझं जो श्वासोच्छ्वास चालल्यानंतर वाढत होता तो कंट्रोलमध्ये आलाय. मला भूक म्हणजे जो उपवास केला आपण तो 36 तासाचा होता, पण माझ्याकडून तो 41 तासाचा झाला लिटरली. आणि मी काही खाल्लं पिल्लं नाही, फक्त पाण्यावरच होते. तर दादांनी खरंच माझ्याकडून खूप छान प्रकारे करून घेतला तो. आणि मला असं वाटतं की ना, ज्या घरात राहतात किंवा एजेड आहेत त्यांनी बाहेर चालायला जरी जाता आलं नाही किंवा आता पावसाळा चालू आहे तर चालता येत नाही, तर थोडंसं आपण किचन मध्ये जेवण करताना पण उभं राहतो, तर असं कंटिन्यू एकाच जागेवर उभं राहण्यापेक्षा थोडंसं पाय वर खाली करत असं चालतोय आपण घरामध्ये, असं पण चाललं तरी चालणं पण होतं. आणि म्हणजे पायाचे पण मुवमेंट्स होतात. जे गुडघादुखी वगैरे होतं अर्ध्यांना त्रास, तो पण मला असं वाटतं की कमी होईल. आणि दादांना खूप खूप थँक्यू. सोनाली ताईंना पण खूप खूप थँक्यू, कारण की त्यांनी जे नाटक करून घेतलं त्याच्याने खरंच म्हणजे डोळे तर छान म्हणजे शांत होतात, छान झोप लागते, मन पण हलकं होतं आणि डोक्यातून पण खूप सारे नकारात्मक विचार निघून जातात आपले. तर स्वतःला स्वतःची ओळख नव्याने करून घेता आली मला. तर तुम्ही पण सगळे उपवास आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे केलं तर खरंच स्वतःला नव्याने ओळखण्याची एक संधी भेटते. थँक्यू दादा. दादा. ओके, सॉरी सॉरी, मी म्यूटवर केलं. हा.
थँक्यू ताई. पहिल्याची काय कंडिशन होती उपवासाच्या पहिले, उपवास करायच्या पहिले उपवासाच्या उपवास? आधी म्हणजे मी काही म्हणजे मी उपाशीच राहू नव्हते शकत होते. मी सकाळी 8:30-9ला जेवायची म्हणजे चपात्या पण 1-2 नाही, मी 3 किंवा 4 चपात्या खायची. दुपारी 1 वाजता जेवायची. 4:30ला पुन्हा चपाती भाजी नाही तर असं हेवी नाश्ताच करायची आणि पुन्हा 9:30ला जेवायची आणि आधी-मधी पण चटर-पटर काहीतरी खायची. तर आता लिटरली सांगू मी संध्याकाळचं तर खातच नाहीये आणि सकाळी पण खूप लाईटली होते पण एखादं फळ किंवा स्प्राउट्स वगैरे बाकी 2 टाइम जेवते 45 मिनिट्सच्या आतमध्ये बस पण तेव्हा मी पोटभर जेवते आणि काय म्हणतात आपला जो श्वास 27-28 पडत होता ना तो आता 8-9 वर म्हणजे सेकंड टाइम जेव्हा तुम्ही चेक करायला सांगितलं तो 11 वर आला मग 9 वर आला आणि आता तो 8-9 वरच आहे पण त्याचा आनंद वाटतो मला आतूनच एकदम फ्रेश फ्रेश फील होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता 3 विंडो मध्ये भूक लागते मध्ये? नाही नाही अजिबात भूक नाही लागत म्हणजे आता जी 3 विंडो मध्ये आपण जेवतोय ना तेव्हा पण आधी जेवढं जेवत होते त्याच्या अर्ध जेवण झालंय म्हणजे कमी जेवणामध्ये आपण हळूहळू खातोय जास्त वेळ चावून खातोय तर भूक लवकर म्हणजे पोट लवकर भरते माझं. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. आता हेच कंटिन्यूस चालू ठेवायचं, याला मध्येच विदाऊट, भले 45 मिनिटात काही पण खा. मी नेहमी म्हणतो बिंदास आईस्क्रीम जे खायचं ते खायचं, पण ते 45 मिनिटात. खायला प्यायला कंजूसी नहीं करने का, बिल्कुल रिस्ट्रिक्शन नहीं डालने का, इससे कैलोरी बढ़ेगा उससे कैलोरी बढ़ेगा, तो विचारच नाही करायचा, बिंदास खायचं फक्त 45 मिनिट. दादा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वजन केलं ना तर अक्षरशः माझं 2 किलो वजन लगेच कमी झालं मग म्हटलं काय 2 किलो माझं एका दिवसात म्हणजे 2 दिवसात जर 2 किलो वजन आणि आत्ता म्हणजे मी आज सकाळी फॉर्म भरायचा होता तर मला असं वाटलं की फॉर्म मध्ये परत फिल करायचं आहे की काय वजन तर माझं टोटल 3.5 किलो वजन कमी झालंय आजच्या दिवसापर्यंत. व्हेरी गुड, मस्त, मस्त. हे फास्टिंग नंतर झालेलं वजन कमी येईल, परत ते थोडं वाढेल, पण आता हे मेंटेन ठेवायचे असं आहे ह्या गोष्टी. आता ते अपडाऊन होत राहील, पण आता तुम्हाला ती टेक्निक कळालेली की कसं करायचं काय करायचं, हेच माझा उद्देश होता. आता आता हे आफ्टर 40 दिवस कसं सगळे करतात त्याच्यावरती 40 दिवसात आपण ते सगळं कमी करून घेतो. तुमचं 3.5 किलो कमी झालं, खूप मस्त. आता ते परत 3.5चं परत आता थोडंसं ते 2.5-3 वरती येईल आणि परत आता तसं तो फ्रिक्वेन्सी चालू होईल. 2.5च्या खाली नको यायला पाहिजे, 1-2 2.25च्या खाली नको यायला पाहिजे, ही एक काळजी घ्यायची. व्हेरी गुड. नक्की दादा आणि थँक्यू दादा थँक्यू सो मच. नाही नाही, हे करत राहा, फक्त प्रॅक्टिस करत राहा याची. आणि अजून तर आहेत, आता कुठे थँक्यू, अजून 10-12 दिवस आहे. पण फक्त हा आज याच्यासाठी अनुभव सत्र घेतला की जेणेकरून ज्या ताईंचे राहिलेले इंचेस काही कारणास्तव करू नाही शकले त्यांना 10 दिवसात हा स्कोप भेटेल की अजून काय बदल करायला पाहिजे काय नाही वगैरे. नाहीतर हे मोस्टली मी शेवटच्या दिवशी घेत असतो, पण हे मुद्दाहून पुढे पुश केलं कारण यावेळी सगळ्या मोस्टली ताईंचं नाही झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून. बस. थँक्यू श्रेयाताई, असंच करत राहा आणि अजून करूया, भरपूर काम करूया. ठीक आहे, चलो ठीक आहे ना. नेक्स्ट. एक एक करके तुम्हीच हँड रेस करा, म्हणजे मला नावं घ्यावी नाही लागणार. एक प्रत्येकाने आपापल्या सवडीनुसार प्रत्येकाने हँड रेस करत राहा. नाहीतर मग काय सेक्शन रॅपअप करावं लागेल, कोणाकडे काही बोलायचंच नसेल तर. प्रत्येकाने 3-5 मिनिटं बोललंच पाहिजे. प्रत्येकाला काही अनुभव नसतील आले तर ते पण सांगा, जेणेकरून मला अनुभव का नाही आले आपल्याला इंट्रोस्पेक्शन करता येतं आणि बाकीच्यांना ते कळतं की हा असं केल्याने अनुभव आले नाही किंवा माझ्यामध्ये बदल घडले नाहीत, कुठे चुकी असू शकते किंवा कुठे काय, ते देखील सांगा. मी बोलते ओंकार दादा. ऍक्च्युली मी काही बोलायला आता योग्य व्यक्ती नाहीये कारण मी काहीही यातलं फॉलो करू शकलेली नाही आहे. समोर माझ्या मधले प्रवास आणि आल्यानंतरच्या काही गोष्टी अशा झाल्या की मी सलग नाही काही केलेलं. पण तरीही हा जो काही कोर्स आपण करतो आहे तो मात्र नक्कीच युजफुल असणार आहे हे मी म्हणजे अंदाजाने सांगू शकते. तर बाकीच्यांचा अनुभव ऐकून मला कळेल. मुख्य म्हणजे जे 3 विंडो ज्या सांगितल्यात आपल्याला ते त्याचा मी अनुभव स्वतः आधी घेतलेला जेव्हा मी काही वर्षांपूर्वी 2-1 वर्षांसाठी मी दीक्षित फॉलो करत होते तेव्हा.
त्या माझं 3 महिन्यामध्ये 5-1 किलो वजन कमी झालं होतं, जे माझं कन्सिस्टंट राहिलं होतं नंतर. म्हणजे फार मग त्याच्यामध्ये चढ-उतार होत नव्हते. आत्ताच्या ह्याच्यात सुद्धा मला उपवास करायला नाही जमलं. कारण मला म्हणजे उपवास आणि मौन या दोन्ही गोष्टी आणि हे नव्हतं त्या दिवशी शक्य होणार नव्हतं. म्हणून मी केलं नाही. पण परवाच्या एकादशीला मी तो प्रयत्न केला. तो मला जमलाही असता, पण मला त्या दिवशी जी गोष्ट खरं लक्षात आली असती, पण ते तेव्हा डोक्यात नाही आलं, की उपवासाच्या दिवशी मौन का सांगितलं होतं? तर इट इज फॉर युअर एनर्जी सेव्हिंग. ते माझं चुकलं म्हणजे माझं एकादशीच्या दिवशी मी सकाळपासून उपवास केला. मी काहीच खाल्लं नव्हतं. म्हणजे चहा मात्र घेतला होता सकाळी. पण बाकी दिवसभरात काहीच नाही. पण माझे दुपारी 1:30 नंतर एक कॉल ऑलरेडी ठरलेला होता, जो ग्रुप कॉल होता. त्याच्यावर जवळपास मी 1:30 तास बोलत होते आणि नंतर काही कारणाने अजून एक काही गेस्ट घरी आले. त्यामुळे मग मी तास, दीड तास त्यांच्याशी परत बोलत होते. त्यामुळे माझी एनर्जी एकदम डाऊन झाली आणि मग मी दुपारी 1-2 फळं खाल्लीत 5 वाजता. पण ती 5 वाजता फळं खाल्ल्यानंतर मी पुन्हा काहीच खाल्लं नाही. ते दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम जे काही म्हणजे 10 वाजता वगैरे एक फळ खाल्लं तेवढंच. आणि आता श्रेयाताईंनी सांगितलं तसं हा अनुभव मी ॲक्चुअली घेतलेला आहे. पण तो अगदी छान असतो, की तुम्ही खात नाही तेव्हा खरंच खूप हलकं वाटतं. एनर्जी तुमची अ, छान म्हणजे एनर्जी लेव्हलही चांगली असते आणि तुमच्या शरीरात काही थोडंसं पेन असेल ना, तर ते पण कमी झाल्याचा जाणवतो असं म्हणजे माझा अनुभव आहे. फक्त ते कन्सिस्टंटली केलं गेलं पाहिजे एवढं मात्र आहे. त्याच्यानंतर मला रोजच्या रोज व्यायाम हा काही माझे बरेच ब्रेक झाले. ॲक्चुअली मला व्यायाम करायला हा आवडतो, पण त्यांनी सकाळी 1 तास तुम्ही जेव्हा घेता ओंकारदाता सगळं, तर त्याच्यानंतर पुन्हा वेळ काढून तेच व्यायाम करणं मला शक्य होत नाही. म्हणजे तो 1 तास सकाळचा एकदा व्यायामाचा झाला, की मी लाइक माझे दरवाजे बंद केलेले असतात, की आता याच्यात बाकी व्यायाम नाही. मग चालणं वगैरे मी करू शकते. पण समहाऊ या गोष्टी पण माझ्या नाही झाल्या, या सगळ्या पिरियडमध्ये. आणि मला याचं तसं खरं सांगायचं तर वाईट वाटलं, की एवढं तुम्ही जीव तोडून घेतलेत आमचं सगळं. पण त्याच्यात म्हणजे माझ्याकडून तरी तसं अं, ते घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्राटकाला मी नव्हते आणि माझं ते ते पण केलं गेलं नाहीये. तर मी केलं गेलं नाहीये याचा तुम्हाला अनुभव सांगते. पण ज्यांनी केलंय, ते तर नमस्कार 108 वगैरे म्हणजे मला खरंच खूप कौतुक वाटलं. म्हणजे मी 12 नमस्कार मे बी मी 21 घालू शकेन. पण मला 108 आय डोंट थिंक की मी तिथपर्यंत जाईन असं. कारण माझ्या जरा पायाचा अँकल जॉइंटचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्याच्यामुळे त्याच्या मूव्हमेंट सगळ्या होत नाहीत. ते 12 नमस्कार, 15 नमस्कार हे मी हळू-हळू असे घालते. म्हणजे फास्ट नाही घालता येत. पण फॉर्च्युनेटली ते घालता येतात मला. तर अजून आपलं कुठलं झालेलं आहे आणि सर्वांगासन वगैरे या गोष्टी थोड्याशा वजन वाढलेलं असल्याने आता तेवढी हातात ताकद पण वाटत नाही कधी-कधी. आपलंच वजन उचलायला ज्याच्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. आणि तुम्ही जे विरुद्धाहारचं घेतलं होतं सेशन ते पण फार चांगलं होतं कारण या गोष्टी थोड्याशा सगळ्यांना कल्पना नसते. म्हणजे आपण काय कुठे चुकतोय ते. आणि या ज्या 3 विंडोज सांगितल्या त्या मात्र अगदी परफेक्ट आहेत. म्हणजे त्या सगळ्यांनीच फॉलो करायला पाहिजेत आणि जे आपल्याला वाटत राहतं, की शक्तीसाठी मला खायला पाहिजे. जसं श्रेयाताई म्हणाली हिमोग्लोबिन कमी आहे माझं. त्याच्यावरती खाणं हा उपाय नाही कारण तुमच्या शरीराने ते घेतलं पण पाहिजे. तुम्ही जितकं खाताय ते. म्हणजे त्याचा उपयोग करून घेतला गेला पाहिजे. तर या गोष्टींचे जे काही थोडेसे गैरसमज असतात ते काढण्यासाठी तुमच्या म्हणजे या कोर्सचा फायदा मी करून घेतला नाही पर्सनली, पण हा नक्कीच सगळ्यांना होणार. त्यामुळे अ, ते तुम्हाला पण शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभेच्छा याच्यासाठी. धन्यवाद राजश्री ताई. रिग्रेट नका करू कारण मी जसं नेहमी सांगतो पुढचे 40 दिवस पण आहे. तुम्ही तीच मी लिंक पाठवत जाईल. तुम्ही जॉईन करत जा. कोणासाठी ही शेवटची संधी नसते. पर्पज हा आहे की करत राहायला पाहिजे. दॅट इज द ज्यांनी आता करू नाही शकलं त्यांनी हेच करायचं. बाकी इंटेन्शन शुड बी की 1-2-5 गोष्टी तरी केल्या गेल्या तर बरं राहील. तर अजिबात रिग्रेट करू नका. मी आहे. मी तुम्हाला परत लिंक पाठवत जाईल. पहिल्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलं होतं की इन केस काही कारणास्तव कोणाचं झालं नसेल किंवा पर्टिक्युलर एखादी सेक्शन पण मिस झाली असेल किंवा 40 40 पण मिस झाले असतील तर मी परत लिंक पाठवेल आणि तुम्हाला ग्रुपवरती ऍड करून टाकेल. आता तुम्हाला काही वेगळं रजिस्ट्रेशन वगैरे काही नाही. तर तेवढंच मात्र करत राहायचं जेणेकरून बाकी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी पण ट्रबल करू शकतो. तर तो ऑप्शन नाही.
आणि राजश्रीताईंनी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला. मी परत नेहमी सांगतो, मी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे, की मौनचं त्यांना जे महत्व कळालं. मी नेहमी म्हणतो सगळ्यात जास्ती पहिली एनर्जी आपली कुठे युटिलाइज होत राहते? अन्नपचन करण्यात आणि मौन. अन्नपचन करण्यात. अन्नपचन. फर्स्ट इज अन्नपचन, फर्स्ट डायजेशन. मी नेहमी कुत्र मांजरचं उदाहरण देतो, की कुत्र मांजर आजारी पडतात, त्यांना चावलं, जखम झालं तर ते जेवण सोडून देतात, गाय म्हैस वगैरे. दुसरं जे असतं ते बोलणं. बोलणं. तिसरं जे असतं ते, हे एक 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 पिरॅमिड आहे हा. तिसरं जे असतं ते बताओ बताओ, मैंने याद दिया है, मैंने बताया ये चीज. महाभारत, हिंड देतो. वाद घालणे नाही. गांधारी, गांधारी. वाद हा, घालणे तर तुमचे ते मौन मध्ये आलंच. पंचेंद्रियांचे विषय सगळे तुम्ही सतत घेत असता ते म्हणून म्हणजे त्या बघणे, गोष्टी पण कमी करणं. दृष्टी. बघणे. दृष्टी आपली सगळ्यात जास्ती एनर्जी 3 नंबरची. सगळ्यात तर पहिले पचवायला जात असते, दुसरी बोलायमध्ये जात असते, आणि 3 नंबर आपली बघण्यांवरती जात असते. म्हणजे आपण अनकॉन्शियसली, जसं एक कोणीतरी लिहिलं पण होतं त्या दिवशी, की मलाच माहित नव्हतं की मी कितीतरी अनवॉन्टेड बोलते, तसं आपण कितीतरी अननेसेसरी बघत असतो, जी गरज पण नाही. म्हणजे नुसतं आपण कधी गरज नसताना नुसते डोळे बंद करून नुसते बसून पण राहिलो किंवा पडून पण राहिलं, तर आपली जवळजवळ 40-50% एनर्जी तिथल्या तिथे सेव्ह होऊन जाते. म्हणजे जरी ज्यांना इनकेस काही मौन करता नाही आलं, पण उपसात त्यांना एनर्जी रेटिंग करायची, तर फक्त डोळे बंद ठेवायचे. भलेही नामजप नका करू, देवाचं काही नका करू, डोळे बंद करून गाणी ऐकत राहा किंवा काही, पण आईज शुड बी क्लोज. तर हे जे राजश्रीताईंनी सांगितले सायंटिफिक, मी म्हणून त्याच्यासाठी आपण काय केलं, की 5 सेन्सेशन सगळे बंद करून टाकले, जेणेकरून तुमची एनर्जी रिटेन होईल. तसंच काही जादूटोणा नाही केलेला आहे, सगळे सायंटिफिकली केलेले. म्हणून तुम्हाला ज्या ताई, ज्यांना स्वतःबद्दल एवढा डाऊट होता की करू पण नसते शकते, त्यांनी त्यांचं याच्यामुळे रिटर्न झालं, की आपण एक 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 पंचेंद्रिय बंद केले आणि ही एनर्जी लेवल असते. तर ते सायन्स असतं. त्याच्या पुढे जर कोणाला इनकेस मौन, किंवा प्रत्येक वेळेला ज्यांच्याकडे घरी लहान मुलं असतात त्यांना मौन जमत नाही, कारण मुलं बाळ सांभाळायची असतात वगैरे, तर त्यांनी डोळे बंद करून राहायचे आणि उपवास तर चालूच राहील. तर ही एक गोष्ट काय. थँक्यू राजश्री. आणि नक्कीच पुढच्या याला करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. करत राहायचं जेवढं शक्य असेल थोडं. ठीक आहे. येस ज्योतिताई, ओव्हर टू. नमस्कार दादा. नमस्कार. मला जास्त मोठा अनुभव ओंकार पासून आला. कारण मी जसं फॉर्म मध्ये पण फिलअप केलं होतं, तुम्हालाही सांगितलं होतं की माझी चिडचिड खूप होते, नाही का, की अग्रेसिव्हपणा खूप होतं. कारण घरातल्या जबाबदाऱ्या पण खूप आहेत आणि मुलांचं प्लस सगळं मॅनेज करता करता इतकं वाढलं हे प्रमाण, की नाही का, अग्रेसिव्हपणा पण त्याच्यामध्ये नंतर ना आला, की मुलांमध्ये पण नंतर लागला. असं थोडंसं चिडचिड माझी खूपच वाढली होती. तर ओंकार जसे सुरुवात केले, म्हणजे पहिल्या 8 दिवसामध्ये मोस्टली 11 किंवा 21 होत होते माझ्याकडनं. तर नंतर इतका मला माझ्यात फरक जाणवला, की चिडचिड पण कमी झाली आणि लक्ष पण लागायला लागलं प्रत्येक गोष्टीमध्ये. एकाग्रता पण वाढली माझी आणि मेन म्हणजे डोकं शांत राहायला लागलं माझं. त्याच्यामुळे मी ओंकारचे जे आहेत आपले ते मी भरपूर प्रमाणात वाढवले. तर त्याच्यानंतर पूर्ण आता चिडचिड पण माझी शांत झालीये. अग्रेसिव्हपणा पण कमी झालाय आणि लक्ष पण लागते आता घरामध्ये, किंवा जरी अशी एखादी सिच्युएशन आली, तरी मनामध्ये जरी नुसतं ओम जरी मी आतल्या आत जरी म्हटलं, तरी मला ती सिच्युएशन हँडल होतीये आता त्यामध्ये. आणि नंतर मग माझं मलाही कळतंय, की नाही आता इथं मी शांत राहिलं पाहिजे. तर हे सुरुवातीला माझ्याकडनं होत नव्हतं. म्हणजे खूप जरी प्रयत्न केला, की मला कळायचं, की माझा खूप चिडचिडपणा होतोय. हे करायचंय, हे आपल्यालाच करायचंय. याच्याबद्दल तर पर्याय नाहीच आहे काय. पण तरीही चिडचिड होत होती. पण आता असं सिच्युएशन आली, की नाही बाबा आता माझी चिडचिड होणार आहे. मनातल्या मनात जरी मी ओंकार जरी म्हटलं ना, तरी मी आपोआप माझी शांत होऊन जाते, की नाही आता आपली चिडचिड होणार आहे. आपण आता शांत झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्राटकाचा पण मला खूप छान अनुभव आला. मला पण चष्मा आहे आणि डोकेदुखीचा त्रास होता मला. म्हणजे डोकेदुखीचा चष्मा होता माझा. तर त्राटक मी 2दा केलं. गेल्या आठवड्यामध्ये केलं आणि मॅडमनी घेतलं होतं तेव्हा एक मी केलं होतं. तर आता असं जाणवलं उपवासाच्या वेळेस त्याचा मला फायदा झाला, की काय व्हायचं, पित्ताचा त्रास असल्यामुळे माझं डोकं खूप दुखायचं. म्हणजे खूप त्रास व्हायचा मला त्या गोष्टीचा. कारण खाण्याच्या वेळा वगैरे जरी बदलल्या, तरी माझं डोकं दुखायचं. इव्हन चहाची वेळ जरी बदलली किंवा दुसऱ्याच्या घरी जरी कधी चहा घेतला, तरी संध्याकाळी जेवायला बसलं की डोकं भयंकर पित्ताचा त्रास होता. तर या उपवासाच्या वेळेस मला तोच डाऊट होता, की जर डोकं दुखायला लागलं, तर मग मला झोपूनच राहावं लागायचं, की नाही मग पर्यायच नसायचा काही माझ्याकडे, की इतकं डोकं दुखायचं. तर यावेळेस त्याचा फायदा असा झाला, की
पित्ताचं थोडंसं दुखलं. पहिल्यांदाच केलं त्याच्यामुळे थोडंसं दुखलं. पण ती भूक ही सहन झाली मला आणि मेन म्हणजे व्हॉमिटिंग झालं नाही मला, की ओव्हर खूप असं दुखलंय आणि मी झोपून राहिले हाही प्रकार ह्या उपवासाच्या वेळेस झाला नाही. डिजिटल माझ्याकडनं पूर्ण पाळलं गेलं. फक्त मौन व्रताचं थोडंसं संध्याकाळी मुलांमुळं थोडंसं तुटलं गेलं. पण जास्त नाही. जेवढं मला पाळता येईल मौन व्रत तेवढं मी पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की मी पूर्ण एवढं 1 दिवस आणि 1 रात्र उपवासी राहून इतकी दुसऱ्या दिवशी फ्रेश राहील, की माझं डोकंही दुखणार नाही आणि मला काही त्रास पण होणार नाही. असं फर्स्ट टाईमच माझ्याकडनं झालं, की माझं डोकं थोडंसं दुखलं नॉर्मली, जास्त नाही. पण कंट्रोल झालं मला ते आणि सहनही झालं. आणि भूक लागल्यामुळं तुम्ही जसं सांगत होता, की आपण इमॅजिन करतो एखादी गोष्ट किंवा जेवणाचे, की हे आता दिसतंय आणि मग ते तोंडाला पाणी वगैरे सुटणं आणि ते इमॅजिन केल्यानंतर मग अजून भूक लागणं. पण मी कंट्रोल केलं, की नाही आता पाळायचंय आपल्याला, आता काही खायचं नाही. मी असे मला सूचना जेव्हा दिल्या, त्यावेळेस नॉर्मली मला सहन झालं आणि एवढं होईल मला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. कारण माझ्या जेवणाच्या वेळा जरी इकडच्या-तिकड झाल्या, तरी मला पित्ताचा त्रास भयंकर होतो नाही का, की डोकं दुखणं इतकं शिरा अशा अक्षरशः माझ्या नाही का उडतात डोक्याच्या, की पित्त झालं तर. माझं बाहेरही पडत नाही पित्त, फक्त आतल्या आतमध्ये डोकेदुखी चालू राहते माझी. पण ह्यावेळेस अजिबात तसं झालं नाही. मी संध्याकाळी एक छोटा कप दूध घेतलं आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी छान उठले तेव्हा फ्रेश वाटलं. लगेच तुम्हाला मी मेसेज केला, की "दादा नाही काही त्रास झाला. सगळं व्यवस्थित झालं माझ्याकडनं." आणि आणि त्राटकामुळे पण 108 मला एक पण केले वाटतं सांगायला ना? आवडेल, की डोकेदुखीचा चष्मा लावूनही माझं डोकं कधी-कधी दुखायचं. तर ते पण कमी झालंय माझं. म्हणजे बऱ्यापैकी आता चष्मा लावला किंवा नाही लावला तरी डोकं दुखत नाही माझं. व्हेरी गुड. आणि 108 पण केलं ना दुसऱ्या दिवशी तुम्ही? हो, हो. सूर्यनमस्काराचं पण सांगायचं राहिलं. पहिल्या वेळेस तुम्ही सांगितले होते 108 करा म्हणून. तर मी खूप प्रयत्न केला, पण नाही झालं माझ्याकडनं. मी तुम्हाला मेसेज पण केला, की "नाही दादा, नाही जमलं मला. माझ्याकडनं 81च झाले" म्हणून. पण नेक्स्ट सॅटर्डेला ठरवलंच होतं. काही झालं तरी 108 सूर्यनमस्कार घालायचे आणि इतके इझिली माझ्याकडनं झाले ना ते, की मलाही वाटलं नाही, की होतील माझ्याकडनं, पण तेही माझ्याकडनं कंप्लीट झाले. व्हेरी गुड. हे जे सगळे मनाचे आकडे असतात, हे 108 नंबर जे असतात किंवा इतके दिवस उपवासी नाही राहू शकणार वगैरे, हे सगळे आपली मनाची भीती असते. हे फक्त ते काढले ना, की सगळ्या गोष्टी होतात. आता 108 म्हणजे आता प्रत्येक ताई ज्या जुन्या ताई आहे ना, तुम्ही पण मारतील. दर आठवड्याला 108 मारतात. म्हणजे त्यांचं रुटीनच लागले, की शनिवार, रविवारी ऑफिसला सुट्टी असली, की शनिवारी मारतात म्हणजे रविवारी थोडा आरामाला भेटतो आणि म्हणजे कारण रोज त्यांना असताना वेळ नाही भेटत. मग दर शनिवारी किंवा रविवारी एकदा 108 मारतातच आणि ते इतकं सोपं वाटतं आता. जो की आपल्याला एकदम जसं राजश्रीताई म्हटलं, खूप अनबिलिव्हेबल वाटतं, पण ते खूप सोपं असतं. हे फक्त मनाची आपली एक धारणा झालेली असते, की नाही असं कठीण असेल किंवा काय असेल, अंग दुखेल वगैरे. थोडं एखाद दिवस दुखतं, दुसऱ्यानंतर काही दुखत नाही आणि एकदा सवय झाली ना, की खूप मस्त. आणि खास तर करून ज्या आई आहे, म्हणजे ज्या लहान मुलांची आई आहे, जेव्हा त्यांना त्यांची मुलं जेव्हा त्यांची आई सूर्यनमस्कार घालताना बघते ना, तेव्हा ते स्वतःहून सूर्यनमस्कार घालायला लागतात. हा एक बदल बघाल म्हणजे हा मी पाहिला जेव्हा ते लहान वयापासून घालतात ना, त्यांना खूप फरक पडतो. म्हणजे शिकवावं नाही लागत. तर ज्या लहान मुलांची आई आहे त्यांनी घालायचे आहे. मस्त ज्योतिताई. व्हेरी गुड. कीप इट अप. व्हेरी गुड. नेक्स्ट अर्चनाताई, शीतलताई, स्वातीताई. बहुत सही है. कैमरा बंद करके बैठे. दीपा दीदी. हेलो दादा। नमस्ते. नमस्ते दादा। मुझे ज्यादा कुछ डिफरेंस समझ में नहीं आया क्योंकि एक्चुअली ये मेरे रूटीन में है सारा जो कुछ आप सिखा रहे हो सारा कुछ। थोड़ी कुछ चीजें जो मैं नहीं करती हूँ, बाकी सारा कुछ मेरे रूटीन में है। पर अभी 2-3 महीने से मेरा सारा रूटीन ऐसा ब्रेक हो गया था, तो सारा योगासन वगैरह मेरा बंद था। तो एटलीस्ट क्लास आपका ज्वाइन किया उसके बाद से मेरा ये रूटीन स्टार्ट हो गया। और थोड़े दिन मैंने आपने जब स्टार्ट किया तभी आप जो होमवर्क देते थे तो मुझे दिन में टाइम मिलता था, तो मैं खाना खाने के बाद मैं दोपहर को करती थी 4-5 बजे। लेकिन फिर मुझे खुद को ही हुआ कि नहीं मैं कर सकती हूँ सुबह, तो मैं सुबह जल्दी उठकर करने लगी, तो मुझे उसका अच्छा इफेक्ट आया कि सुबह मैं ज्यादा अच्छे से कर पा रही थी और फ्रेश लग रहा था मुझे। और इन्हें मेरा रूटीन स्टार्ट हो गया इस क्लास में आने की वजह से। और उपवास वगैरह तो इन्हें मेरे लिए इजी था क्योंकि मैं करती रहती हूँ इसलिए। मौन मेरे से नहीं हो पाया पूरा, आधे दिन ही कर पाई मैं, लेकिन उसमें भी मेरे को ऐसा जितना मैं पॉजिटिव रहती हूँ उससे ज्यादा मुझे और पॉजिटिव ये मिला एनर्जी, कि मुझे बहुत अच्छा लग रहा था अंदर से, ऐसा अच्छा इन्हें खुशी फील हो रही थी, ऐसा बोल सकती हूँ मैं उसको।
और डिजिटल फास्टिंग भी बहुत नहीं कर पाई मैं, थोड़ी देर ही किया मैंने। लेकिन ऐसा नहीं शांत लगा जितनी देर मैं नहीं थी मोबाइल वगैरह पर या इस पर, तो मुझे बहुत ऐसा शांत लगा। और 108 सूर्य नमस्कार भी शायद मैं डाल के लास्ट ईयर डाले थे, और अभी जब भी डाले तो 111 हुए उस दिन मेरे। पर मेरे को ऐसा कुछ थकावट नहीं समझी उस दिन की, नहीं मुझे इतने डाले तो भी मैं थक जाऊंगी या बाद बरोबर. में काम कर पाऊंगी क्या, नहीं कुछ भी ऐसा। तो वो सब ऐसा नहीं, काफी अच्छा था, ऐसा सब सब कुछ एक्सपीरियंस था। और गंडूश भी मैं ऐसा एवरी सेटली लास्ट भी किया था, अभी भी मैंने किया, तो मुझे अच्छा ये हुआ, उससे फील हो रहा है ऐसा मुंह में कि नहीं अच्छा लग रहा है करके ऐसा। तो काफी इन्हें सीखने को काफी कुछ मिला। आपके लेक्चर्स मुझे बहुत पसंद आए, कि मुझे काफी अभी विरुद्धाहार पहले भी करते थे, पर ऐसा कभी ऐसा ध्यान नहीं दिया। अभी कभी कहीं आया तो होता नहीं ये विरुद्धाहार है, अपने को नहीं खाना है करके ऐसा। तो वो एक चेंज आया मेरे में। और थ्री विंडोज तो मैं बहुत बार फॉलो करती हूँ ना, वीक में शायद 4 दिन तो होता ही है थ्री विंडोज, तो फिर वो मेरे लिए सब बहुत इजी हो गया ना। आपने जो ऐसा पुश किया हम लोगों को, तो वो इजीली हो गया मेरे से सारा कुछ, तो उसके लिए थैंक यू आपको। और सोनाली दीदी ने भी बहुत अच्छा लेक्चर दिए, वो भी मुझे एंजॉय किया मैंने। और अभी भी जब भी ऐसा होता है किसी, एक्चुअली अभी ऐसा होता है जब भी उन्होंने लिया था, तभी कैसा हुआ था कि मुझे दोनों दिन ऐसा हुआ कि मैं सुन रही थी पर मुझे समझ नहीं रहा था। मैं बहुत शायद डीप चली गई थी, इसलिए कि मेरे कान में उनका आवाज पड़ रहा था, पर वो क्या बोल रहे हैं मुझे कुछ भी समझ में नहीं आ रहा था। पर अभी ऐसा होने लगा है कि वो मैं लगा के, और अगर योग निद्रा की तो मैं कब सो जाती हूँ मुझे पता नहीं रहता। फिर मेरे को होता है रात को जब नींद खुलती तो अरे वो मोबाइल पे लगा हुआ है उसको बंद करना है मुझे। तो वो एक अच्छा इफेक्ट आया है मुझे उस चीज का। और डीप ब्रीदिंग भी है ना, जब भी मुझे प्रैक्टिस, एकदम प्रैक्टिस में नहीं आई मैं, लेकिन जब याद आता है तो फिर मैं प्रॉपर करती हूँ, तो 6 या 7 बार 1 मिनट में होता है मेरा डीप ब्रीदिंग। तो ऐसे काफी सारे चेंजेस आए हैं। तो मुझे ना अच्छा लगा क्लास में आकर के। मुझे लगा कि नहीं, मुझे ऐसा हो रहा था कि पता नहीं मैं 40 दिन कैसे निकालूंगी क्लास के लिए मेरे लिए, लेकिन निकाल अभी पाई, हुए बहुत नहीं है. अच्छे से कर पा रही अभी हुए नहीं है 40 दिन. हूँ। अभी हुए नहीं। कुछ दिन होमवर्क नहीं भी हुआ, आज भी एक्चुअली होमवर्क दिया था आपने, नहीं हुआ एक भी चीज मेरी आज। पर ऐसा है ना, फिर गिल्टी भी फील होता है रात को कि अरे आज हुआ नहीं है अपने से, अपने को करना चाहिए था, अपन निकाल सकते थे टाइम। तो एक वो है कि जब आप होमवर्क देते तो लगता है कि बाबा कितना भी बिजी रहे ना, लेकिन नहीं, थोड़ा टाइम हम निकाल सकते हैं अपने लिए उतना। तो काफी सारा कुछ अच्छी चीजें मिली है मुझे उसमें। और जितना पॉजिटिव मैं थी मैं उससे ज्यादा पॉजिटिव हो गई हूँ अभी मैं, ऐसा मुझे लगता है। एक गम्मत मतलब एक थोड़ा फनी पार्ट बोलता हूँ कि इसके लिए मैं लोगों को बोलता हूँ कि ग्रुप मुझे पीसी पे मुझे पर्सनल चैट पे भी लोग अपडेट करते हैं होमवर्क हुआ तो मैं उनको डालता हूँ कि ठीक है मतलब मैं थंब डालता हूँ और मैं वापस बोलता हूँ ग्रुप पे भी डालो कि दूसरे लोगों को गिल्ट होना चाहिए. गिल्ट होगा तो वो करेंगे, नहीं तो ऐसे कोई नहीं करेगा. गिल्ट मतलब ये पॉजिटिव वाला गिल्ट है, ऐसा नहीं कि यार सब कर रहे मैं नहीं कर रही हूँ ऐसे करके. तो ये होना चाहिए क्योंकि मैं कितना भी बोलूं बट जब हम और आजू एक्चुअली बाजू का कैसा, देखते हैं तो वो बराबर करने लग जाते हैं. और ऐसे कैसा होता है कि अगर हमारे साथ ग्रुप है हम एक ही कोई क्लास ज्वाइन किए, तो सामने अगर ग्रुप रहता है तो हम एक दूसरे को देख के होता है कि नहीं उसने किया ना, अपने को भी करना है करके। लेकिन ऑनलाइन ग्रुप होने के बावजूद हम ना, हम एक दूसरे को कोई भी नहीं पहचानते हैं, तो भी हम लोग को ऐसा तो नहीं यार उन्होंने किया ना अपन ने भी करना चाहिए, अपने क्लास का चल रहा है अपन ने करना चाहिए। नहीं, वो बहुत अच्छी चीज है कि ऐसा अभी उपवास था, तो अभी हम लोग एक्चुअली जैन है, तो हमारे को हम लोगों के रहता है पर्यूषण आया कि हम लोग के उपवास रहते हैं, तो अकेले करना रहा ना तो बहुत डिफिकल्ट जाता है। लेकिन अभी ऐसा हुआ था कि नहीं, क्लास में चल रहा है ना उपवास, तो सब है अपने साथ, तो अपना हो जाएगा उपवास। तो वो एक बहुत अच्छा ही हुआ कि ऐसा ऑनलाइन थे सभी, लेकिन फिर भी ऐसा होता कि नहीं क्लास में है सब, तो सब करे तो अपन ने भी करना है, और है अपने साथ सब कोई ऐसा। वेरी गुड. आज का मकसद भी यही है कि सब साथ में सबका सबका अनुभव देख के किसी को गिल्ट होगा किसी को कुछ होगा किसी को सीख मिलेगा तो बाकी के करना स्टार्ट हो जाएंगे. ऐसा आज का मकसद ही है कि एक दूसरे से हम क्या सीख सकते हैं. मैं सिखा सिखा के कितना सीखूं. मैं भी खुद सीख रहा हूँ दूसरों से, आपसे सीख रहा हूँ सबसे सीख रहा हूँ. तो यही है. वेरी गुड दीपा. बढ़िया. शीतल दीदी, शीतल ताई. येस दादा. सो माझा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. जेव्हापासनं ओंकार सुरू केलं तेव्हापासनं मन शांत राहायला लागलं, चिडचिड कमी झाली आणि जे अननेसेसरी थॉट्स येत होते ते पण कमी झाले. एकदम शांत वाटतं दिवसभर. नंतर रिव्हर्स काउंटिंग करून सुद्धा खूप छान वाटतं. ओंकारनी तर आहेच. दुसरं उपास मी खूप आधीपासनं सोडले होते कारण की मला पण ऍसिडिटी पित्त व्हायचं. पण यावेळेस
तुमच्या मोटिवेशननी आणि गायडन्सनी मी तो पूर्ण करू शकले. उपास केल्यावर पण पोट एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. आणि सूर्यनमस्कार मी नेक आणि शोल्डर पेनमुळे नाही करू शकले, पण सगळ्यांचे 108 111 सूर्यनमस्कारांचा मेसेज बघून मला पण असं वाटायला लागलं की मला सुद्धा करता आले असते तर मला अजून छान वाटलं असतं. येस. आणि दुसरं, तुम्ही उपासाच्या दिवशी डिव्हाइस और स्क्रीन फास्टिंग सांगितलं होतं. पण त्याच्या आधीच 3-4 दिवस आधीपासून मला असं वाटायचं की स्क्रीन टायमिंग मी स्वतःहून कमी करावा. सो मी इंस्टाग्राम वगैरे आठवड्यातनं हार्डली 5 ते 10 मिनिटं बघितलंय. व्हॉट्सअप पण मी दिवसातनं 3-4 तास नेटच बंद करून ठेवते. त्यामुळे मोबाईल हातात घेतला तरी व्हॉट्सअप वगैरे काही बघणं होत नाही. सो स्क्रीन टायमिंग वर चांगला कंट्रोल आलाय. दुसरं, त्राटकनी सुद्धा खूप छान फरक वाटतो. रात्री छान शांत झोप लागते. योग निद्रेनी सुद्धा छान फरक वाटला मला झोपेत. सो येस. आणि शेवटचं, तुम्ही जे एक्सरसाइज करून घेता त्यामुळे म्हणजे असं वाटत नाही आता दादा आपल्याकडनं होल्ड होत नाहीये मग आपण सोडून देतोय, पण दादा आपलं नाव घेतात मग आपण परत ते करतोय. सो तुमच्यामुळे ते एक्सरसाइज अजून व्यवस्थित व्हायला लागले. त्याच्यावर पण थोडा थोडा कंट्रोल यायला लागलाय. सो माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जरी आमचे 40 दिवस संपले तरी पण तुम्ही, जर तुम्हाला शक्य असेल तर सगळ्यांसाठी एक अर्ध्या तासाचं सकाळी एक्सरसाइज सेशन घ्या, शक्य असेल तर. त्याने आम्ही सगळे व्यवस्थित रोज एक्सरसाइज करू. एवढंच. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. याच्याबद्दल बोलेल मी शेवटच्या दिवशी हे मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या दिवशी सांगितलं होतं की काही गोष्टी असतात ते कंटिन्युटीसाठी बोलेल. पण मस्त, व्हेरी गुड शीतलताई, करत राहा असंच. आणि शीतलताईंची एक सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की शीतलताईंच्या मला पहिल्या दिवसापासून होतं दादा ऍसिडिटी होईल, उपवास सोडलाय. पण केला त्यांनी, मस्त, व्हेरी गुड. मला खरंच आनंद झाला. मी त्यांना मेसेज पण टाकला होता की मस्त, व्हेरी गुड. हो, तुम्ही मेसेज केला होतात मला नंतर. थँक्यू. मला खूप आवडलं पर्सनली, कारण मला स्वतः होतं की मला गॅरंटी होती बाकीच्या ताईंच्या, कारण प्रत्येक वेळेला अशा 2-3 ताई असतात की जे थोड्या हे असतात की ऍसिडिटीमुळे मी उपवास सोडलेला आहे आणि होईल की नाही, पण मला काही ऍसिडिटी वगैरे काही होत नसते, सगळी मनातली भीती असते. आता जसं स्वातीताईंनी पण आता कॅमेरा चालू केला, त्यांचा पण हाच हे होता की ऍसिडिटीमुळे पण ही सगळी मनातली, मी नेहमी सांगतो सायकोलॉजिकल हे असतात आणि थोडीफार होते, असं नाही हो. होते पण आपण इतकं नामजपामध्ये आणि स्वतःला इतकं इंटेन्शनली गुंतवून घेतलेलं असतं की याचा काही फरक पडत नाही. जसं आता ज्योती त्यांनी सांगितलं त्राटक वगैरे करायचं, ह्या गोष्टी करायच्या की याच्याने फरकच पडत हो. नाही. आणि तुम्ही, म्हणजे मी संध्याकाळी पण तुम्हाला मेसेज केला होता की माझं डोकं खूप दुखतंय, आता मला कंट्रोल होत नाहीये. पण तुम्ही मला ब्रीदिंग वगैरे करा सांगितलं. सो मी ते केल्यावर मला थोडं शांत वाटलं आणि मग मी तो पूर्ण रात्रभर पण ते कंटिन्यू उपवास केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. थँक्यू श्री. एकदा तुम्ही ब्रिदिंगचं काय थँक्यू. केलं ते सगळ्यांना सांगा, म्हणजे की त्यांना पण इनकेस कोणाचं डोकं दुखलं तर त्यांना तो फायदा होईल. खूप महत्वाचं आहे ते. हो. सो तुम्ही सांगितलं होतं की जर डोकं दुखत असेल तर जी नाडी सुरू आहे त्या नाडीनीच, म्हणजे लेफ्ट साइड जर सुरू असेल तर लेफ्ट साइडनीच ब्रीद इन करायचं आणि लेफ्ट साइडनीच ब्रीद आउट करायचं. असं एक 4-5 मिनिटं केलं तर मग डोकं दुखायचं कमी होतं आणि मला तो एक्सपिरियन्स आला. व्हेरी गुड. तर हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी करायचा. बघा आता हे मी सांगायचं विसरून गेलो होतो, पण आता हा एक्सपीरियंस शेयरिंग का फायदा होतो कि जिनको भी सिर दर्द होता है, मैंने ये उस दिन लेक्चर में भी बोला था, अनकंडीशनल सिर दर्द होता है, मतलब जुकाम नहीं, कुछ नहीं, बट पता नहीं अचानक से ये सिर दर्द कब आया। तो जो मेरी नासिका चालू है वही बंद करके रखने का, ऐसा 2-5 मिनट करने का और 4-5 बार करने का, तो उससे पूरा बंद नहीं होता है बट बेरेबल होता है कि मैं अभी सिर दर्द बेयर कर पाऊंगी उतना, बेरेबल कंट्रोलेबल होता है, तो ये हमेशा करें। व्हेरी गुड शीतल, थँक्यू. येस स्वातीताई, थँक्यू. काजलताई, कोण कोण राहिला, श्रावणीताई, नंदिनीताई. मी बोलू का? आवाज येतोय माझा? येस येस अं, स्वातीताई, क्लिअर. हा, नमस्कार दादा. सगळ्या ताईंना पण माझा नमस्कार. माझा प्रवास खूप आतापर्यंतचा छान होता. मी फर्स्टच लाईव्ह अटेंड केलंय, येस. त्याच्यामुळे थोडं म्हणजे हे होतंय. पण पहिली गोष्ट म्हणजे उपवास केला त्या दिवशी. मी जसं सांगितलं तसं की मी आतापर्यंत बऱ्याच वेळा उपवास केले, पण
म्हणजे काही ना काहीतरी खाऊन आपले खिचडी फ्रुट्स असं खाऊन. आणि संध्याकाळ झाली की मीच इमॅजिन करायला लागायची की आता मला भूक लागते किंवा माझं डोकं दुखतंय, ऍसिडिटी होते, असं मला वारंवार वाटायचं. पण त्या दिवशी मी उपवास केला. म्हणजे तरी मी माझं स्वतःच इमॅजिन करत होते आता मला असं होतंय का, मग मी नामजप करत होते, हे करत होते सगळं. आणि त्याच्यातून मग मला असं जाणवलं की आपण हे करू शकतोय. आणि मी त्याच्यावर फोकस ठेवून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि पूर्णपणे माझा उपवास म्हणजे झाला. फक्त एकदा मी एक केळं खाल्लं संध्याकाळी, की म्हणजे मलाच भीती वाटत होती की माझं डोकं दुखेल वगैरे. पण तसं काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी मी जवळजवळ 10:30ला म्हणजे खिचडी खाल्ली पहिल्यांदा. तर तो माझा एक पहिला एक्सपिरियन्स होता की जो मी कधीच मला वाटलेलं की मी करू शकणार नाही, तर तो सक्सेसफुल झाला. हॅलो. येस ताई, आवाज येतोय. आवाज हा, येतोय तुमचा. अच्छा, मला वाटलं. हा. हा. तर आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार मी अजूनपर्यंत कधीच 108 वगैरे केले नव्हते. पण झाले माझे दोन्ही वेळा. पहिल्यांदा मी 96 केले आणि ह्या सॅटरडेला माझे 110 झाले जवळजवळ. पण मी पूर्ण केले. परत ब्रिदिंग वर माझा खूप म्हणजे चिडचिड, म्हणजे मला पण 2 मुली आहेत. तर दिवसभर जॉईंट फॅमिलीमध्ये राहते, थोडं कामामुळे ह्याच्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची. तर माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तुझ्यामधली चिडचिड एकदम कमी झाल्यासारखी वाटते. ते मला, म्हणजे मला स्वतःला तर जाणवत होतं, पण दुसऱ्यांनी पण ऑब्झर्व केलं की मी शांत झालीये, नाही तर मी भयंकर चिडते. आणि स्वतःवर म्हणजे ताबा, म्हणजे काय झालं की मग ब्रिदिंग वर फोकस करणं किंवा ते डाव्या हाताने लिहिणं. माझ्यावर माझ्या मुली पण लिहितात मस्तपैकी. ते आमचं व्हेरी एक रुटीनच झालंय रात्रीचं, की 15-20 मिनिटं थोडेसे काढायचे आणि लिहायचं. आणि माझ्या मुलीच मला सांगतात की आपण हे ते करूया ना, ते आपण दिवा लावून करूया, बसूया म्हणून. तर गुड. मग आमचा बऱ्याच वेळा, आम्ही 3-4 वेळा आतापर्यंत केलेलं आहे. तर छान अनुभव होता. अजून म्हणजे, आणि हा मेन म्हणजे माझं बरेच दिवस म्हणजे मला जे पाहिजे होतं की वजन कमी आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे पण पहिली गोष्ट म्हणजे मला हलकं वाटायला लागलंय. म्हणजे वजन तर अजून एवढंसं कमी नाही झालंय, पण मेन म्हणजे शरीर मला खूप हलकं वाटतं. जे ब्लोटिंग व्हायचं, तर ते 3 विंडोजमुळे, इटिंग विंडोजमुळे ते बऱ्यापैकी माझं कंट्रोलमध्ये आलंय. आणि मला अशी सारखी भूक लागत नाही. नाहीतर मला 5 वाजले की चहा, हे ते काय ना काहीतरी खाण्याची सवय. मुली असल्यामुळे मग हे बनव ते बनव असं. तर मी ते खूप स्वतःवर कंट्रोल, म्हणजे मी एवढ्या वर्षाला हा कंट्रोल खाण्यावरचा माझा होतच नव्हता. तो ह्यावेळी माझा पूर्णपणे, म्हणजे माझ्यावर माझा ताबा आता मला असं जाणवतंय की मी करू शकते. ज्या गोष्टी मला असं जाणवत नव्हत्या आधी की मी हे करू शकते की नाही असं. तर मला हे खूप मला जाणवतंय की मी स्वतःला कंट्रोल शकते, माझ्या माइंडला मी कंट्रोल करू शकते. मेन म्हणजे हे मला, हेच माझं म्हणजे मला सांगायचा होता अनुभव. आणि हे पूर्ण व्हेरी गुड. श्रेय तुम्हाला जातं. आणि सगळ्या ताईंच्या मोटिवेशनमुळे अजून मग एक हे होतं की आपण करायलाच पाहिजे हे सगळं. थँक्यू. व्हेरी गुड आहे. करत राहायचं ह्या गोष्टी. नाहीतर मी तुम्हाला म्हणतो की आपलं शरीर और हमारा मेंदू, उसको खाली 1 दिन 2 दिन की छुट्टी चाहिए. ऍक्च्युली तसं नाही होत 2-3 दिवसाने. पण हे रुटीन पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शेवटच्या दिवशी सांगेलच काही गोष्टी. पण ग्रुपवर ना टाकत राहायचं. भलेही 11 ओंकार झाले, काय झाले, टाकत राहायचं. तर एक दुसऱ्यांना धक्का मिळतो. आणि ज्या ताई ऑनलाईन करतात, जसं स्वातीताई होत्या, ज्योतिताई होत्या, ज्या रेकॉर्डिंग बघून करतात, त्यांना याचा फायदा मिळतो. की रेकॉर्डिंग बघितल्याने त्यांना मोटिवेशन कसं मिळणार, तर त्यांना बाकीच्यांना इनडायरेक्टली आपण दुसऱ्यांना हेल्प करतो. तर ते करत राहायचं. व्हेरी गुड स्वाती. आणि आधी मी योगासनं ऍक्च्युली मी प्रोफेशनली मी शिकलेली आहे, डिप्लोमा केलेला आहे योग विद्या निकेतन बर. मधून. पण कुठे माझा टच आहे ना थोडा कमी झालेला, म्हणजे त्या गोष्टी जरा अशा हे झालेल्या. पण आता मला परत एक स्वतःला उत्साह वाटायला लागला की नाही आता. आणि मला रोज वाटायचं की अरे आपल्याला हे करायचंय करायचंय करायचंय. आणि सर्वांगासन हे तर म्हणजे हे असणं, तर मला असं वाटायचं की अरे आपल्याला हे सगळे चांगले जमतात, आपण करतच नाहीये. म्हणजे त्या ट्रॅकवर यायला मला ही म्हणजे खूप मदत झाली तुमची. म्हणजे आता असं एक रुटीन झालं की रोज सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी 4:30-5 वाजता म्हणजे आसनं करायची, सूर्यनमस्कार करायची, ब्रिदिंग. हे माझं म्हणजे रेग्युलर आता एक रुटीन झालंय. त्याच्यामुळे मला ते आता हे आयुष्यभर म्हणजे आता काय बंद नाही होणार, चालूच ठेवणार. व्हेरी गुड. मस्त. कंटिन्यू ठेवायचं. व्हेरी थँक्यू. गुड.
थैंक यू ताई. यस, हु इज नेक्स्ट? सब कैमरा बंद करने वाले ताई. कैमरा खोलो नहीं तो मीटिंग बंद करना पड़ेगा. लिप्स हो गए योग निद्रा. आहेत कोणी ताई की नुसते कॅमेरा बंद करून काम करतात? असो, नसतील कोणी तर काही हरकत नाही. फक्त मला एक सांगायचंय की कंटिन्युटी ठेवायची. कंटिन्युटी खूप खूप महत्वाची आहे. जोवर नंदिनीताई आल्या. बस मी संपवून टाकतो, मग तुम्हाला माईक पास करतो. कंटिन्युटी कारण मला फक्त 40 दिवसात 40 दिवस तसं बघितलं तर 40 पण नाही, 25-30 दिवसच झाले. हे दिवस इतके शॉर्ट असतात की मला फक्त मी तुम्हाला तुमची एक ओळख करून देऊ शकतो की तुम्ही हे करू शकता. एक लाईफ टाईम बदल आणणं हे तुमच्यावरतीच आहे. जोवर तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार नाही तोवर. आणि हे तुम्हाला जर बघितलं 20-25 दिन में ये इतना इजीली ये सब हो सकता है. आता सगळ्या ताईंचं तर ये क्यों नहीं होगा? ये इजीली अचिव्हेबल आहे. खूप गोष्टी अचिव्हेबल आहेत. तर कुठे कन्सिस्टन्सी प्रॉब्लेम येतो. तर ही कन्सिस्टन्सी ठेवली ना आणि स्वतःला थोडं चॅलेंज करायचं. मी नेहमी म्हणतो स्वतःला तपा. म्हणून पहिले योग म्हणजे काय याच्यामध्ये मी तप याच्यावर फोकस दिलेला. स्वतःला तपा. आपण स्वतःला इतक्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवलेलं आहे ना की नाही भूक लागली लगेच खायचं. सकाळी मी आता ज्या ताई सकाळी असतात त्यांचा पाय सुटायला लागला त्यांना लगेच शरीराला त्रास द्या. जोर शरीराला त्रास देत नाही ना, जर शरीराला तपवत नाही ना, तर मग शरीर आपल्याला रिव्हर्ट करेल. आपण शरीराचे लाड पुरवतो शरीरासाठी, पण शरीर त्याच्या जे म्हणतात ना सगळ्यात जास्ती जे लाडावलेले मुलं असतात तेच जास्ती म्हातारपणात त्रास देतात. तसंच असतं. आपण शरीराला जास्ती लाडावतो आणि तेच जास्ती त्रास देतात. हेच जर शरीराला पहिल्यापासून आपण सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्या. कंट्रोल म्हणजे मी नेहमी म्हणतो जेव्हा खायला तर बिलकुल कंट्रोल नाही करायचं. बिनधास्त खायचं. फक्त टाइम मध्ये सगळ्या गोष्टी, वेळेवर सगळ्या गोष्टी तर इझिली होतं. येस, नंदिनी ताई ओव्हर टू. नमस्कार दादा. ऍक्च्युली नमस्ते ताई. माझं राजश्री ताईंसारखंच आहे थोडंसं, की थोडं वर्क रुटीन आणि ह्याच्यामुळे मी कन्सिस्टंट नाही राहिलेली आणि लाईव्ह सेशन तर मॉर्निंगचे मी अटेंडच करू शकले नाहीये आणि ते रेकॉर्डिंग पण बघून तेवढं रेग्युलर नाही झाल्यात माझ्या बऱ्याचशा गोष्टी. लेक्चर्स बऱ्यापैकी अटेंड केलेले आहेत. फक्त मी तो 3 विंडोज ज्या आहेत रीडिंगच्या ते माझ्याकडनं मिस झालंय आणि त्यामुळे ते मी फॉलो नाही करत आहे. तर ते मी आता परत एकदा बघते. पण बाकी तेच आहे की खूप छान सेशन्स आहेत आणि जर ते केले व्यवस्थित तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तर म्हणजे की जे माझं मिस झालंय किंवा आता तुम्हीचे जे रेकॉर्डिंग दिलेले आहेत ते बघून परत एकदा रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि काल उपवास थोडासा केला होता, पण माझं थोडंसं तेच आहे की मेंटली थोडंसं प्रिपेअर नाही होत की मी नाही खाल्ले तर राहू शकेन किंवा काय म्हणजे सतत वेगवेगळे विचार तर येत होते. पण मी 4 वाजेपर्यंत करू शकले, पण 4 नंतर थोडंसं इमर्जन्सी असल्यामुळे मला बाहेर जावं लागलं आणि तो उपवास थोडासा माझा कुठेतरी ब्रेक करावा लागला आणि खूप प्रचंड भूक पण लागली होती. त्या संदर्भात मी एकदा तुमच्याशी परत थोडंसं उद्या बोलेन. पण बाकी सेशन्स खूप चांगले आहेत आणि जे नाही केलंय ते व्यवस्थित डे 1 पासनं पुढे जर केलं, तर नक्कीच मला पण बाकी ताईंसारखा फायदा होईल. थँक दादा. व्हेरी गुड ताई. नंदिनी ताई तुम्हाला पण जसं राजश्री ताईंना सांगितलं तुम्हाला मी लिंक पाठवेल. तुम्ही पुढच्या याला म्हणजे हं. ऍटलीस्ट जितकं करता येईल तेवढं करा. सो दॅट तुमचं काही मिस नाही होणार. माझी तीच कळकळ आहे. ठीक आहे? कारण मला तेच होतंय की सतत असा तो रिग्रेट येतोय की आपण काहीतरी करतोय पण ते होत नाहीये पूर्ण. तर खूप प्रयत्न करते पण वेळ मॅनेज होत नाहीये. रुटीन आणि सगळं कॉलेजचं आणि हे शेड्यूल फॉलो करून आणि मग ते नाही झालं की मग तो एक रिग्रेट किंवा स्ट्रेस येतोय. काय हरकत नाही. होईल बरोबर. तुम्ही फक्त टच मध्ये राहावा सगळं. टच मध्ये राहिले ना की जे जसे जसे मी काही अपॉर्च्युनिटी असेल किंवा काय असेल तुम्हाला तशी लिंक वगैरे पाठवत जाईल. सो दॅट काहीतरी चालू राहील. आणि उद्या मला टेस्ट करा, मेसेज करा. तुमचं मी काय शंका आहे ते हे करेल. येस बोलीन मी उद्या तुमच्याशी. येस थँक्यू. स्वातीताई तुम्ही काहीतरी विचारताय का? सर्दी खोकला आहे म्हणून व्हिडिओ बंद ठेवता. येस दीपाली ताई, नो इश्यू. मी एकदा बोलू का? येस असं स्वाती. हा आता ह्या ताई बोलल्या तशा की त्यांना रिग्रेट वाटते तर मला असं सांगावंच वाटतं की मला आधी रिग्रेट वाटायचं की मी व्यायाम करत नाहीये किंवा म्हणजे सुरुवात माहितीये सगळं माहितीये मला ब्रिदिंग कसं हे सगळं म्हणजे असं पण ती एक सुरुवात बोलतात ना की आता म्हणजे त्याला पुशच मिळत नव्हतं. तर आता हे जेव्हापासून मी जॉईन केलं ना म्हणजे मला असं मी जसं बोलले की मी परत ट्रॅकवर आले तर मला ते उलट मला समाधान झालं की मी हा जॉईन केला कोर्स आणि मी परत ट्रॅकवर आले म्हणजे जे आधीचं रिग्रेट होतं ते माझं आता पूर्णपणे गेलंय.
आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलाय की बाबा आपल्याला परत आपलं आधीची जी बॉडी होती, म्हणजे एक शरीर की 2 डिलिव्हरी झाल्यावर कसं, म्हणजे मी नंतर पण व्यवस्थित होते, पण काही वर्षांमध्ये 2 वर्षांनी मला जो त्रास व्हायचा ना, म्हणजे ते जसं आपण स्ट्रेस आणि कॉर्टिझॉलमुळे, तर वजन माझं 2 वर्षामध्ये अचानक 10 किलोने वाढलं. तर त्याचा स्ट्रेस मला अजून होता. पण आता मला कॉन्फिडन्स आले की हे मी अचीव करू शकते, माझं परत वजन मी कंट्रोलमध्ये आणू शकते. ते सांगायचं. थँक्यू. इझिली होता है, कुछ नाही. हे वजनात इतका बाऊ असतो ना, मी वर्कशॉप मध्ये तेच सांगतो की वजन हे खूप इझी असतं. फक्त आपण ते वजन कमी करायचं टेन्शन घेऊन आपण कारणीभूत असतो वजन वाढायला. मी म्हणतो वजन कमी करणं इतकं इझी असतं. बघा ना, हार्डली 20-25 दिवस आहे. ठीक आहे, नाही कोणाचं तर 30-35-40, कधी न कधी तर होईल. आपली प्रोसेस तर सेम आहे. ज्यांचं होत नाही त्यांनी आता बाकीच्यांनी प्रोसेस सेम केली, त्यांचं होतंय. नाहीच वजन. आणि एक मी नेहमी सांगतो, थोडं टेक्निकल जातो अनुभव त्याच्यापेक्षा. जरी कोणाला मी रेकॉर्ड याच्यामध्ये सांगितलं पण असेल, जर मला कोणी असेल तर, देर इज समथिंग कॉल्ड ॲज बॉडी सेट वेट. सगळ्यांनी लक्ष देऊ नका. बॉडी सेट वेट, ठीक आहे. एक असतं वजन, बॉडी वेट, आणि एक असतं बॉडी सेट वेट. आता बॉडी वेट जे असतं, जे आता तुम्ही म्हणताय ते बॉडी वेट, माझं 65 होतं, मग 62 झालं, मग परत 68 झालं, 70 झालं, हे सगळं बॉडी वेट झालं, ठीक आहे. आणि एक असतं बॉडी सेट वेट. बॉडी सेट वेट हा शब्द लिहून ठेवा, मी हा पहिले पण तुम्हाला लिहायला लावलेला, याच्यावरती सर्च करा बॉडी सेट वेट. तर बॉडी सेट वेट काय असतं की आपल्या जेनेटिक्स नुसार, आपल्या आजूबाजूच्या कंडिशन नुसार, आपल्या एन्व्हायरमेंट नुसार, नंतर आपल्या लाईफस्टाईल नुसार, खाण्यापिण्यानुसार, प्रत्येकाचं वजन हे सेट असतं. बॉडी सेट वेट जेनेटिकली सेट असतं. फॉर एक्झाम्पल, माझं वजन हे बॉडी सेट वेट 65 आहे, ठीक आहे. तर हे मी माझ्या अभ्यासी, मी माझं जेव्हा केलं तेव्हा माझं बॉडी सेट वेट आहे 64-65 असते, ठीक आहे. आता गंमत काय होते की आपण आपलं प्रमाण लावत असतो की मला आपल्याला बीएमआय वगैरे शिकवलं गेलेलं आहे, आपण आपली हाईट मोजतो, वजन मोजतो, ह्या सगळ्या मग त्या पॅरामीटर मध्ये यायला पाहिजे. पण फॉर एक्झाम्पल, स्वातीताई आणि नंदिनीताई दोघांची सगळं सेम आहे, हाईट सेम आहे, वजन सेम आहे, सगळं सेम आहे, सगळं सेम आहे. पण दोघी अपोजिट कंडिशन मध्ये राहतात. जसं स्वातीताईंनी सांगितलं, लेटचे त्यांच्या 2 प्रेग्नेन्सी झाल्या, मला नंदिनी त्यांचं माहित नाही, पण त्यांचे XYZ झालं असेल. त्यांचं राहणीमान वेगळे, प्रेग्नेन्सी पण अज्युम करा सेमच आहे, त्याच वेळेला झाली, त्याच तारखेला झाली, सिजेरियनच झाली सगळ्यांची किंवा नॉर्मलच झाली, पण कंडिशनल वेगळे, जिनेटिक्स वेगळे. तर इट इज प्रत्येकाचं बॉडी सेट वेट हे वेगळंच असतं. मग आपण काय करतो, बॉडी वजन कमी करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जर माझं 68 आहे तर मी त्याला 65 आणेल, 65 वरून 62 आणेल, 62 वरून 60 आणेल, 60 वरून 58 आणेल. पण माझ्या बॉडी सेट वेट किती आहे, 65. मग माझा मेंदू काय करेल, मला परत 58 ला सामदाम दंडभेद हे 65 वरती वळून आणेल. म्हणून मी आता कोणाला तरी सांगितलं होतं, माझ्या मते श्रेयाताईंना सांगितलं होतं की तुमचं वजन किंचित वाढेल. कारण आपलं जे एक फ्रिक्वेन्सी असते, आपला एक थ्रेशोल्ड असतो, त्या थ्रेशोल्डच्या जरी तुम्ही कमी जास्ती झालं तर मेंदू परत तिथे आणून ठेवेल, कारण तेवढं आवश्यक ते तुम्हाला. जरी शरीरावरती फॅट असतं तरी ते आवश्यकच असतं. आपण त्याला, आपल्याला वाटतं की अरे फॅट्स वाढलं, असं वाढलं, पण मेंदूला आवश्यक वाटते म्हणून ते आहे. ज्या गोष्टी आवश्यक नाही त्या कधीच काढून गेल्या. आपल्याला शेपूट आवश्यक नाही, निघालेली आहे ती. ज्या गोष्टी आवश्यक नसतात, तुम्ही एक दिवस डावा हात वापरत नाही, आपण डावा हात लूज पडलेला आहे जर तुम्ही बघितला तर, कारण आपण त्याला वापरतच नाही. तसं जे मेंदूला आवश्यक वाटत नाही, आपल्याला मेंदूला उजवा हात आवश्यक वाटतं, त्याच्यामुळे आपला डावा हात पांगळा पडला, पांगळा म्हणायपेक्षा वीक पडलं. तसं मेंदूला जर वाटतंय की फॅट्स आवश्यक आहे तर ते आवश्यक आहेच, कारण तुमचा बॉडी सेट भेटतोय. तर बॉडी सेट वेट आपल्याला कमी करायचं आहे. बॉडी सेट वेट मला 68 वरून 65 करायचा आहे. पण बॉडी सेट वेट ठरवणं खूप महत्वाचं आहे. आणि बॉडी सेट वेट जेव्हा तुम्ही स्वतःवर 3-5 महिने काम कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की एक अशी पिरियड येतो, एक अशी लेवल येते की ती माझी हलतच नाही. सामदाम दंडभेद रोज 108 केल्याने पण हलत नाहीये, किंवा उपवास केल्याने पण हलत नाही, किंवा व्हाईस वर्सा, ज्यांचं वजन फार कमीच असतं त्यांचं वाढत नाहीये. तर तुम्ही ते बॉडी सेट वेट तुमचं ठरलेलं आहे, त्याला तुम्ही जाणून बुजून कितीही प्रयत्न करून त्याला खिलवाड करायचा प्रयत्न करायचा नाही. ते तुमच्यासाठी योग्य आहे, म्हणून ते तुमचं ठरलेलं आहे. ह्याच्यावरती खूप स्टडी झालेली आहे. हा शब्द मी तुम्हाला थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलाय, पण बॉडी सेट वेट हे लिहून ठेवा. आणि भले मला उद्या चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला तुम्ही वाचलं काय मला कळेल, आणि वाचल्यावर 2-5 गोष्टी नवीन पण कळतील. थँक्यू स्वातीताई, हा मुद्दा आणल्याबद्दल. पण याच्यामधून मला काही गोष्टी आठवतात आणि सांगितलं जातं. येस काजलताई, तुम्ही हात वर केलेला. हा, नमस्ते दादा, नमस्ते सर्व ताईंना. खूप छान अनुभव आला या प्रवासात. पहिला म्हणजे ओंकार उठल्यानंतर म्हणायची सवय लागली.
संध्याकाळी झोपताना मी माझ्या मुलीसोबत पण ओंकार जप केलेला आहे. त्याच्यानंतर जेवणानंतर वज्रासनात बसायला सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण आता सवय झाल्यानंतर ते अंगवळणी पडले आता. नंतर रिव्हर्स काउंटिंगचं पण मन म्हणजे चिडचिड स्वभाव असायचा, पण रिव्हर्स काउंटिंगने थोडंफार कंट्रोल आहे असं जाणवते. आणि तुम्ही जे नामजप सांगितला तो पण खूप म्हणजे वेगळा अनुभव वाटला. नामजप तर मी रोज देवपूजा करताना व्हायची, पण हाताने लिहिताना मन त्यावेळी कुठलं विचार मनात येत नाहीत. आणि त्राटक आणि योगनिद्रा माहित होती, पण करणं कधी झालं नाही. पण दादांच्या प्रोत्साहनामुळं त्याचा अनुभव घेता आला. आणि असे बरेच म्हणजे बऱ्याच गोष्टी स्वर विज्ञानामुळं जे उठल्यानंतर तुम्ही श्वास बघून पाय ठेवायचा किंवा जेवल्यानंतर सूर्यनाडी बघायची, त्याचा पण आता सराव करत आहे. सुरुवातीला गोष्टी खूप अशा जास्त वाटत होत्या, पण जसजशा त्याची सवय होत गेली तशी अरे हा आता आपली ही गोष्ट राहिली, ही करायला पाहिजे असं ते कुठंतरी क्लिक होत राहतं. आणि जेवणाच्या विंडो पाळायचा प्रयत्न करतोय. कधी कधी खाणं किंवा जसं भूक कंट्रोल वाढत जाईल तसं ते होईल. आणि असे बरेच खूप छान अनुभव आलेले आहेत दादा. आणि मेन म्हणजे तुम्ही जे काय आम्ही प्रश्न विचारले त्या सर्वांचं तुम्ही निरसन केले. अगदी हक्काने कुठल्याही वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला. माझे घरचे वैयक्तिक जरी थोडेफार मी प्रश्न सरांना विचारले, दादांना विचारले, तरी त्यांनी अगदी प्रॉम्प्टली लगेच उत्तर दिलेले आहेत. असाच सपोर्ट राहू दे दादा. थँक्यू. हो काजलताई. काजलताईंबद्दल एक गोष्ट सांगायला आवडेल. काजलताई सगळ्यात कन्सिस्टंट होत्या, सगळ्यात कन्सिस्टंट. म्हणजे जरी ते आले नाही तरी त्यांच्या सगळ्या गोष्टी रोज येतील म्हणजे येतील. कधी मला विसर पडतो, कधी त्यांचा आल्यावर मला आठवण येते की अरे बाकीच्यांकडून फॉलोअप घ्यायचे. एवढ्या काजलताई कन्सिस्टंट होत्या. तर थँक्यू काजलताई. म्हणजे तुम्ही इन्स्पिरेशन्स आहात आणि करत राहा असंच. व्हेरी गुड. आणि राहणारच आहे मी सगळ्यांसोबत. हे शेवटच्या दिवशी सांगेलच मी की जरी 40 दिवस असो की नसो ती पुढची गोष्ट आहे, पण मी सगळ्यांसोबत आतापर्यंत माझ्या सगळ्या ताई म्हणजे मी आता जर उद्या बघा, आता उद्या 2-3 ताई येतीलच जे आपलं नामजपावरची लेक्चर आहे ना, खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये बेसिक पूजा कशी करायची, काय करायची ते वगैरे. तर जुन्या ताई प्रत्येक टच मध्ये असतात आणि मी नेहमी पुण्या मुंबईला जातो तेव्हा भेटतो सगळ्यांची जे जुन्या ताई असतात वगैरे. तर तो राहीलच विषय, तो काही हरकत नाही. येस. कोणी राहिलेलं आहे? येस श्रावणी ताई. दादा आणि काजल ताई सगळ्यात ना सिन्सिअर स्टुडंट आहेत. तुमच्या तेच प्रत्येक म्हणतात ना कन्सिस्टंट. ह्याच्यावरती मी तेच म्हणतो कन्सिस्टंट. कन्सिस्टंटीने आणि प्रत्येक ह्याच्यावरती त्यांचे प्रश्न म्हणजे तेवढ्या ह्याच्यानी तन्मयतेने ऐकून प्रश्न विचारायच्या प्रत्येक ह्याच्यात. दॅट इज द गुड हॅबिट. येस, व्हेरी थँक्यू. गुड. दादा त्याच्याने फक्त एक दुसऱ्या प्रश्न ताईंच्या पण होता. मनात ते प्रश्न असतात, ते ऑटोमॅटिक उत्तर येतात. येस. हा तेच ना, म्हणजे प्रश्न पण त्या लगेचच म्हणजे नोट डाऊन करून अगदी विचारले जायचे त्यांच्याकडून. मला फक्त एक विचारायचं, ते 3 विंडोजचं कुठल्या लेक्चर मध्ये आहे तुमच्या? मी आहार तुम्हाला 2 मध्ये रेकॉर्डिंग आहे का? पाठवतो त्याची. ओके. आहार 2 मध्ये आहे. बरोबर, आहार 2 मध्ये. कोणाकडे एकदम रेकॉर्डिंग असेल तर त्यांनी ग्रुपवर टाका, नाही तर मी लेक्चर झाल्यावर टाकतो. कोणाकडे असेल सेव्ह तर टाका, नाही तर मी लेक्चर झाल्यावर टाकतो. काही बघून घ्या. येस. ठीक आहे. येस. आणि काही थँक्यू. असलं तर मग मला विचारा शंका, कारण तुम्हाला काही प्रश्न पडतील त्याच्यानंतर मला मग येस. टेस्ट करा. ओके. थँक्यू. थँक्यू ताई. येस श्रावणी ताई. नमस्कार दादा, नमस्कार सगळ्यांना. मी श्रावणी श्रीकांत जोशी सांगलीतून बोलतेय. मी पहिल्यापासूनच योगा, व्यायाम हे सगळं करतेच आहे. मला हा क्लास जॉईन केल्यापासून स्वतःत एक झालेला बदल म्हणजे की वज्रासनात तर मी पहिला एक 2-3 मिनिटं बसायची, पण आता मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं बसू शकतेय. नंतर डीप ब्रिदिंग हे मला आता दिवसभरात जमेल तसं मी जास्तीत जास्त वेळा घेण्याचा प्रयत्न करतेय. नंतर सूर्यनमस्कार हे पूर्वी आम्ही करायचो, 50 वगैरे रोजचे घालत होते, पण ते आता वाढवून मी 108, 110 पर्यंत आता जायला लागलेली आहे. नंतर उलटे आकडे जसे दादानी घेतले मध्ये की 150, 200 पासून 1 पर्यंत, तसे मी ते 2-3 वेळा प्रयत्न केला. बरोबर म्हणजे फास्ट म्हणून नाही, माझं न चुकता बरोबर 1 पर्यंत मी म्हणायला लागले होते.
उपवास आणि मौन ह्या 2 गोष्टी माझ्याकडनं अजिबातच झालेल्या नाहीत. त्याबद्दल सॉरी म्हणते, कारण की उपवास हा मला झेपतच नाही. त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही. नंतर मौन हे जसं मुलं लहान आणि एका मुलाची मोठ्या मुलाची ऍडमिशन कॉलेजची असल्यामुळे ते काही झालं नाही माझ्याकडनं. बाकी तुम्ही जे काही सांगताय दादा, ते मी सगळं माहिती नोट डाऊन करून मी माझ्याही क्लासमध्ये सगळ्या बायकांना या गोष्टी सांगत असते. त्यांच्याकडूनही करवून घेत असते. आता त्यांच्यासह सूर्यनमस्कार वाढलेले आहेतच. वर्षातनं एकदाच रथसप्तमीला आम्ही हे नमस्कार घालायचो, पण आता मी दर आठवड्याला 4 ते 5 सेट दर शनिवारी करून घेतेय सगळ्यांचे. त्यामुळे सगळ्यांना खूपच त्याचा फायदा पण झालेला आहे. स्ट्रेचिंग वाढलेलं आहे. नंतर छान वाटतंय सगळ्यांना ह्याच्याबद्दल. व्हेरी गुड. हा, आणि बाकीच्यांच्यासह सगळे प्रश्न जे काही आहेत विचारतायत ते सुद्धा, त्याची उत्तरं सुद्धा आम्हाला खूप छान मिळतात. चांगलं वाटतंय आणि असंच पुढे कंटिन्यू राहील. थँक्यू. व्हेरी गुड. श्रावणीताई, उद्या ना मला मेसेज करा, मी तुम्हाला 2-3 मराठीत पुस्तकं सुचवतो जे तुम्ही क्लासमध्ये म्हणजे जे तुम्हाला कामा पडतील. हा, काही सायन्स बद्दल, महिलांच्या हार्मोनल सायन्स बद्दल मराठी सोप्या भाषेत है. दीपा दीदी, बर. आपको भी योगा क्लास में आपको के क्लास में बहुत हेल्पफुल रहेगा. म्हणजे तसं तर सगळ्यांनाच हेल्पफुल राहील, पण खास करून जे योग शिक्षक आहे त्यांच्यासाठी. तर सर अजून मला एक मला आठवण द्या. हा, येस अजून एक श्रावणी. असं विचारायचंय दादा, की माझं वजन आता 65ला स्टक झालंय. पूर्वी मी 3 वर्षापूर्वी 72-73 वरून 62 पर्यंत आले होते. आणि गेले योगा हे आता माझं जवळजवळ 10-12 वर्ष कंटिन्यू आहेच आहे. पण आता हे जे वजन आहे माझं, हे स्टक झालंय 65 वर. ते अजिबातच हलत नाही, कमी अजिबात होत नाहीये, उलट वाढतंय पण कमी होत नाहीये. मग यासाठी मी आणि वेगळं काय करू शकते? मी तेच आता त्याच प्रश्नाचं पहिलं उत्तर दिलं. तेच मी आता जेव्हा स्वातीताईंशी हा, बोलत होतो हो तेव्हा, हो, तिथं तुमचं ऐकलं. हा, थ्रेशोल्ड आहे. आता तुम्ही त्याला खाली करायचंच नाही. बर. आता ते केव्हा, आता तुमचं फक्त आता 65 म्हटले, 62 म्हटले की 65? 2 की 5? 65 5 ना. हा हा, 5. तर आता फक्त एक काळजी घ्यायची की ±20%, ±20% गेलं तर मग कुठेतरी धोकादायक सिग्नल, म्हणजे 65च्या 20% वरती नको जायला पाहिजे, 20% खाली नको जायला पाहिजे, ही रेंज ठेवायची. 20% जर वरती गेलं तर तुम्हाला आता ऍक्शन घ्यायची. म्हणजे 65 ते 66 पण झालं तर ठीक आहे, बेरेबल आहे. 66 पर्यंत पण झालं तर ठीक आहे. प्लस थोडं पण खाली, पण खाली जाणार नाही, कारण 65 हा तुमचा आकडा आहे. आता मेंदूला हे वाटतंय की तुम्हाला आवश्यक आहे म्हणून आवश्यक आहे. आता तुमचं वय किती आहे? 43. 43 ना. हा, आता जसं जसं 48-50 होईल ना, तुमच्या तर मांड्यांपासून बेलीवरती फॅट येईल. हो, किंवा सुरुवात पण झाली असेल, तुम्हाला आता जाणवत आहे. असेल. हो जसं आहे. जसं आता वय वाढेल, तुम्ही 50 कडे, सगळ्यांसाठी ते बरं हे नियम. जसं जसं आता मेनोपॉज शिफ्ट चालू होते किंवा पेरिमेनोपॉज वरून मेनोपॉज वरती जातो आणि मेनोपॉजचे अच्छे कसे 4-5 वर्ष होतात, तेव्हा आपल्या थाईज वरून आपल्या पोटापर्यंत फॅट डिस्ट्रीब्युशन होत राहतं. पण वेट तेवढंच राहतं, फक्त फॅट, कारण इस्ट्रोजन कमी होत राहतं, इस्ट्रोजन 0 होतं. त्याच्यामुळे आपली बाय डिफॉल्ट प्रेग्नेन्सी नंतर काही दिवस, कारण मेंदूला माहित नसतं की आपण किती वर्ष अजून प्रेग्नेन्सी ट्राय करणार आहे. म्हणजे त्याला तर अंत नाही ना. जोवर 40-45, ज्यांना 2 करायच्या, 3 करायच्या, 5 करायच्या, 6 करायच्या, हा डिसिजन आपण घेत असतो. आपण मेंदूला तर विचारत नाही. मग 40, 42, 45 पर्यंत काय असतं की आपल्या शरीरात इस्ट्रोजन हा तयार होत राहतो. आणि बाळाला बाळाला आवश्यक ते प्रोटीन्स पायासाठी, बाळाला आवश्यक ते फॅट्स पायासाठी ते आपल्या मांडीमधून आणि कमरेमधून फॅट्स उचलत असतो, आपलं जे मेंदू असतो. मग मला नेहमी प्रश्न विचारतात सगळ्यात, की पोटातून का नाही? पोटातच बाळ असतं, म्हणजे तिथं सगळ्यात जवळ पडतं ना. तर पोटाचं जे फॅट्स असतं, आता मी एक त्याचा आत्ताच व्हिडिओ शूट केला, परवा एक 3-4 दिवसांनी ग्रुपवर टाकेल, पण की त्याचं गणित असं असतं की आपल्या जे पोटावरची जी चरबी असते, ज्याला आपण व्हिसरल फॅट्स पण म्हणतो, ती एंडोक्रायनिकली ऍक्टिव्ह असते. आता व्हॉट इज मेन बाय एंडोक्रिनिकली ऍक्टिव्ह, की जे आता एंडोक्राइन्स म्हणजे कोणते असते? आपली थायरॉइड ग्रंथी असते, आपली पॅन्क्रियाज ग्रंथी असते, जी मेटाबॉलिजिकली ऍक्टिव्ह असते, ज्याच्यातून काय म्हणतात, ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात, ज्याच्यातून हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होतात. तर जरी तुमची पोटाची चरबी ही चरबी आहे, पण त्या चरबीमधून हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होत आहे. म्हणजे ते नुसतं फॅट्स नव्हे, त्याच्यातून हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होत आहे. म्हणून शरीर आपलं कधीही पोटावरती, जोवर आपलं मेनोपॉज पर्यंत जात नाही तोवर पोटावरती जास्ती चरबी ठेवणार नाही, ती मांड्यांवरतीच ठेवेल. पण आता जसं जसं तुम्ही 50 कडे जाल किंवा मांड्यांवरून पोटावरती, 65 काही हलणार नाही तुम्ही, आणि हलवायचा प्रयत्न पण नका करू. हे केव्हा होईल? जेव्हा घाबरायची किंवा गोष्ट जेव्हा 65 20% वरती जाईल, 20-25% वरती जाईल, तेव्हा मग रेड सिग्नल हे असेल. ओके दादा, थँक्यू. येस, थँक्यू श्रावणताई. येस.
काजलताई, तुम्ही काहीतरी हात वरती केलेला. काजलताई आहात कु- तुम्ही? हा, येस. हा कुंभक सांगणार का प्राणायाम? मला ह्या वीक मध्ये नाही पॉसिबल होणार, मुलीची एक्झाम असल्यामुळे. पुढच्या वीक मध्ये मला म्हणजे कुंभक बद्दल थोडं कुंभक बद्दल मी तुम्हाला आता सांगतो. वर्गात तर मी सकाळी घेणार माहिती. नाही, जसं मी पहिल्याच दिवशी सांगितलं. कुंभक मी इतकं घेत नाही, कारण पण कुंभक बद्दल तुम्हाला काय प्रश्न आहे तर सांगा, मग मी त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सगळंच कव्हर करतो. पण स्पेसिफिकली प्रश्न नाही, काही आहे? हा मॅनिफेस्टेशन हं. रिलेटेड मी ऐकलेले. हा त्याबद्दल तुम्ही सांगितलेलं, पण मला नेमकं अजून नाही कळलं त्याचं. तर काय करायचं, एखादी जर मॅनिफेस्टेशन घ्यायचं असेल किंवा एखादी गोष्ट जी तुम्ही चिंतत, जी तुम्हाला जी आता आपण तसं तर प्रत्येक गोष्ट चिंतत असतो, प्रत्येक गोष्ट पाहिजे असंच झालेला विषय. पण त्यातल्या त्यात एक एक दोन गोष्टी अशा असतात ज्या आपण लिटरली म्हणजे मॅनिफेस्टेशन जे खरंच आपण चिंततो. त्याच्यामध्ये काय करायचं, पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडून द्यायचा. पूर्ण श्वास सोडून द्यायचा म्हणजे काय, लिटरली पूर्ण सोडून द्यायचा. जसं मी सकाळी क्लासमध्ये घेतो, आता पूर्ण सोडून द्यायचा, पूर्ण सोडून द्यायचा, पूर्ण सोडून, म्हणजे तुम्हाला गुदमरल्यासारखं होईल. एवढी तुमची टक्की पूर्ण खाली करायची आणि तेव्हा एखादी गोष्ट चिंतायची. फॉर एक्झाम्पल, मला 12वीत मी बोर्डात पहिला नंबर यायला पाहिजे, हे चिंतायचं. असं रोज कुंभक करायचं आणि ते चिंतायचं. तर त्या गोष्टी सोप्या होतात. आता नुसतं चिंतल्याने आणि अभ्यास केल्यानेच 12वीत, अभ्यास न केल्याने 12वीत पहिले येऊ नाही शकणार. ऍक्शन पण घ्यावे लागतील. पण ह्या चिंतल्याने गोष्टी सोप्या होत्या. आणि तेवढ्या आपल्याला काय म्हणतात, आपण त्या लाईन मध्ये जायला लागतो, त्या डायरेक्शन मध्ये जायला लागतो. खूप महत्वाचे. कुंभक घेऊन मॅनिफेस्टेशन होते म्हणजे होते. तुम्ही म्हणजे ऐकल्या किती वेळ म्हणूनच ऐकलं. साधारण करायचं ते? किती वेळा वेळेला नाही श्वास महत्व, होल्ड? वेळेला नाही महत्व, तुमचे इंटेन्शन ऑफ प्युरिटी किती, म्हणजे अच्छा. तुम्ही खरंच चिंताय का, त्याच्या मागे काय स्वभाव आहे, त्याच्या मागे काय हेतू आहे, त्याच्या मागे, कारण खूप गोष्टी कशा असतात, एनर्जीच्याच गोष्टी असतात ह्या सगळ्या. की जर एनर्जी तसं प्युअर एनर्जीच पाहिजे, प्युअर सगळे हे पाहिजे. म्हणून आपण चिंतन आहे हा शब्द वापरतो ना, मी प्युअर मराठी शब्द. तुम्ही जरी मला मॅनिफेस्टेशन इंग्लिश म्हटलं तरी मी चिंतय, कारण जे चिंतत असतो त्याला आपण चुकीची गोष्ट कधी चिंतत नसतो. जे प्युअर एनर्जी असतात ते चिंतत असतो. तर याला वेळेला नसतात, फक्त हा कन्सिस्टन्सी महत्वाची, की दररोज चिंतायला पाहिजे, दररोज चिंतायला. आणि सगळ्यात मेन म्हणजे परीक्षा केव्हा होते, की एखादी गोष्ट आपली खूप मनाच्या विरोधात होती, तरी त्यावेळेस पण खरी चिंतलं पाहिजे. ती खरी कसोटी आहे. इझिली तर दररोज तो कोणी पण चिंतेल. सब गुडी गुडी में है तब तो कोई भी इस कर लेगा, अच्छा अच्छा चंगा सी है तब. पण प्रश्न केव्हा येतो, जेव्हा सगळं वाईट आहे, त्यावेळेला पण आपण चिंतो, त्यावेळी पण आपण देवाचं नाव घेतो, किंवा त्यावेळी जे पण काय करा, तेव्हा जर केलं तर तुम्ही त्या कसोटीत परीक्षेत पास झाले. आणि एक ऐकलेलं की फ्रिक्वेन्सी अलाइन झाली पाहिजे किंवा मॅच झाली पाहिजे युनिव्हर्सची, म्हणजे नेमकं काय असं? म्हणजे समजतं पण नेमकं कृती किंवा काय असं? फ्रिक्वेन्सी अलाइन झाली पाहिजे. आता याला मी थोडं नाडीच्या भाषेत उत्तर देतो, आणि म्हणूनच मी त्या दिवशी म्हटलेलं होतं की फ्रिक्वेन्सी अलाइन करायसाठी उजवी असेल तर उजवीकडे बसवायचं, डावी असेल तर डावीकडे बसायचं, हे एक गणित असतं. आणि दुसरं म्हणजे फ्रिक्वेन्सी, याचाच अर्थ असतो फ्रिक्वेन्सी. थोडा तर परत सायन्समध्ये जातो, जे सायन्सच्या ताई आहेत त्यांना कळेल. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. एमसी स्क्वेअर काय, आपलं एनर्जी बॅलन्स असतं, ते एमसी म्हणजे आपलं जे फ्रिक्वेन्सी काय असतं, मास. रेसिप्रोकल असतो. फ्रिक्वेन्सीचं रेसिप्रोकल असतो, व्हायस वर्सा असतं. तर तुमची जेवढ्या फ्रिक्वेन्सी तेवढी एनर्जी कमी. तर याचं गणित कसं असतं, की मला मुळात काय सांगायचं, की फ्रिक्वेन्सी बॅलन्स म्हणजे एनर्जी बॅलन्स पाहिजे. आता एनर्जी बॅलन्स केव्हा होईल, जेव्हा तुमचं चंद्र जुळेल एक दुसऱ्याशी, जेव्हा तुमचे मन जुळतील त्याच्यासोबत. तर त्याच्यासाठी चंद्र इज टू चंद्र बोलायला पाहिजे. चंद्र इज टू चंद्र म्हणजे कसं बोलाल, की नेहमी शांततेने बोलायला पाहिजे, तेव्हाच फ्रिक्वेन्सी मार. रागात कोणते नॉट जस्ट बोलणं, कोणत्याही ऍक्टिव्हिटी जर केल्या तर ते सूर्यतत्वामध्ये राहील. तर ज्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी मॅच होते तो पण त्या दिवसापासून फ्रिक्वेन्सी तोडून टाकेल आपण. तर सांगायचं की चंद्र तत्व हे फ्रिक्वेन्सी मॅच करायला मदत करते, एनर्जी बॅलन्स करायला मदत करते, हे त्याचा अर्थ आहे. आणि चालेल, दुसरी थँक्यू. गोष्ट म्हणजे फ्रिक्वेन्सीचं एक असं गणित असतं की एनर्जी आपल्याला सांगत असते. आता कधी कधी आपल्याला कळून जातं की अरे याच्या दूर राहावं, आपल्याला त्याचे उत्तर कळत नाही की का दूर राहावं, कसं. पण नेहमी आपल्याला असे वाईट सिग्नल येत असतात, तर ते एनर्जीचे संकेत घ्यायचे आणि खरंच दूर राहावं. किंवा एखाद्यात असं खूप वेळेला होते की रिपल्सन होतंय, खूप आपण सांगतोय तरी ऐकतच नाही समोरचा, किंवा दुसरेच घेतोय, त्याचे दुसरे अर्थ घेतोय वगैरे. तर आपण त्या फ्रिक्वेन्सीचा मॅच नाही होते. कदाचित आपल्यामध्ये दोष असू शकतो, कदाचित समोरच्यामध्ये. तर उससे दसात दूर राहू, ऍज सिम्पल ॲज दॅट. गोष्टी बिघडण्यापेक्षा मागे यायचं, आपण आपल्या चंद्रतत्वावर काम करायचं, मग हवं तर पुढे जायचं. थँक्यू.
अजून कोणाला काही प्रश्न, कोणाला काही सांगायचंय? माझ्या मते ऑलमोस्ट सगळे झालेले आहे. अर्चनाताई राहिलेले आहेत. अर्चनाताई असतील तर तुम्ही तुमचं मत मांडू शकतात, नाहीतर थांबूया. उद्याचं सत्र खूप महत्वाचं आहे, अटेंड करायचे. शेवटचं टेक्निकली माझ्याकडून शेवटचं आहे. सोनाली ताई तर असतीलच, ते ध्यान घेतीलच तसं. आता ध्यान, त्राटक आणि योगनिद्रा मी सोनालीला का घ्यायला लावतो? कारण मी घेतलं तर माझ्या आवाजाने जो योगनिद्रेत गेला असेल तो उठून जाईल. जो त्राटक मध्ये गेला असेल तो माझ्या आवाजाने उठून जाईल. तर गमतीचा भाग, पण तो तेवढा फरक पडतो. म्हणजे तुमची क्रिया चांगली व्हायसाठी ते एक उद्देश असतो, बाकी काही नाही. तर अर्चनाताई तुम्ही जर असाल तर बोलू शकतात, नाही तर मी मीटिंग थांबवतो. माझ्यामध्ये अर्चनाताई नाही, ठीक आहे. चला थांबूया. असेच अनुभव दादा, कंटिन्यू ठेवा. ते हार्मोन्सचं Yes. पुस्तक आम्हाला पण वाचायला उपयोगी असेल तर आम्हालाही नाव शेअर करा. चला तर म्हणजे सगळ्यांना आवडेल आम्हाला, आवडेल वाचायला. मी ग्रुपवरच Yes. टाकतो. म्हणजे ज्यांना वाचायचे ते वाचू शकतात. ठीक आहे. नक्की. येस, चालेल. चलो. थँक्यू. थँक्यू. असंच करत राहा आणि उद्या सकाळी वेळेवर जॉईन करायचं जर तयार. थँक्यू दादा. येस, थँक्यू. गुड नाईट. शुभरात्री सर्वांना. थँक्यू. थँक्यू दादा. गुड नाईट.